माधवराव, तुम्ही मगाचपासून म्हणताय की भैरव येणार नाही, पण का? मी ना बाहेर एक सापळा लावला होता आणि तो भैरव त्या पिंजऱ्यात अलगद सापडला. बाई 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 बाई, हो कसला पिंजरा, कुठला सापळा? सांगतो. मी इथे येतानाच पोलिसांना घेऊन आलो होतो. भैरव ऐकताच त्याच्या हातात सापडला. कसं काय? अगं, तो बंगल्यात येण्यासाठी वॉचमन बरोबर भांडत होता. तुमच्या वॉचमननी त्याला विरोध केला तर हा त्याच्या अंगावर धावून गेला मारहाण करायला. त्याच्या दुर्दैवानी आणि आपल्या सुदैवानी मी त्याच वेळेला पोलीस घेऊन इथे पोहोचलो. मग काय, सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून पोलिसांनी भैरवला अटक केली आणि घेऊन गेले. मला काहीच करावं लागलं नाही. काय सांगताय? हो मग काय, मी कायमचा त्या भैरवचा बंदोबस्त करून टाकलेला आहे. निश्चिंत राहा तुम्ही आता. बाई 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 बाई, अहो पण तुम्ही प्रधानांच्या घरी पोलीस आणलेत? नाही हो, सिव्हिल मध्ये होते ते. कुणाला काहीही कळणार नाही. या माधवरावाला कोणी सांगितलं हा शहाणपणा करायला? बाई 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 बाई. हो का? हे बरं केलं ना. आता तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाहीये. निदान 4-5 दिवस तरी तो आतमध्येच राहणार. आणि समजा बाहेर आलाच ना तरी त्याला कळलंय काय करू शकतो मी ते. मला घाबरून तो काहीच करणार नाही. प्रांजल, निर्धास्तपणे घरी जातो. मम्मा चालेल ना? ठीक आहे, मी लगेच आवरते आणि निघते. हा, प्रिया, सॉरी, पण माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. बाबा नाही हो, प्लीज. तुम्ही जे केलं ना ते अगदी बरोबर केलंय. त्याला धडा शिकवायला हवाच होता. त्याला असं वाटत होतं पोलीस आपल्याला पकडू शकत नाहीत, पण तुम्ही जे केलं ना ते अगदी बरोबर केलं. या गोष्टीची जाणीव त्याला करून द्यायला हवीच होती. असं कसं, असं कसं? अगं प्रिया, तुला काहीच वाटत नाहीये का? नाही म्हणजे तुझ्या नवऱ्याला पोलिसांनी पकडलं आणि तुरुंगात टाकलं? नाही वाटत आहे मला, अजिबात काही वाटत नाहीये. ममा, जर तो चांगलं वागला असता ना तर मला नक्कीच वाईट वाटलं असतं. त्याने तुला त्रास दिलाय हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय. त्यामुळे त्याला अटक झाली हे बघून मला बरं वाटलंय. हो का? नाही म्हणजे मला असं वाटलं की तुला काय वाटेल, तू एकदम कोलमडून पडशील की काय. नाही नाही, तसं अजिबात नाहीये मम्मा. उलट जे झालं ते चांगलंच झालं. मी आलेच. हा, खरं सांगू का माधवराव, मला ना हिचंच टेन्शन होतं. पण आता हिलाच काही नाही वाटत आहे म्हटल्यावर बरंच झालं ना. नाही, हिच्या टेन्शनमुळे ना मी आजपर्यंत काही केलं नाही, पण तुम्ही केलं ते बरं झालं. नाही, मला ना काही सुचतच नव्हतं माधवराव. बरं, मी निघतो आता, मला ऑफिसला जायचंय. असं कसं, असं कसं? अहो चहा पिऊन जा. नाही नाही, आता नको, आधीच उशीर झालाय. उल्हासराव आले की मी निवांत येईन गप्पा मारायला. हा? प्रांजलला सांगा मी गेलो म्हणून. बरं बरं. हॅलो वकील साहेब. हो, आमच्या भैरवला अटक झाली. भैरव म्हणजे आमचे थोरले जावई. त्यांना अटक झाली. कसंही करा आणि त्याला जामिनावर सोडवा. नाही म्हणजे 2 तासाच्या आत ना मला माझा जावई घरी हवाय. शक्य नाही? नाही म्हणजे प्रयत्न करा ना लवकरात लवकर त्याला सोडवण्याचा. हा, नाही नाही, लवकरात लवकर त्याला सोडवून त्याला घरी आणा. कमालच झाली. हातातोंडाशी आलेला घास पळवणार होता हा माधवराव, पण मी इतक्या सहजासहजी हार बांधणार नाही. म्हणजे तो भैरव तुला घाबरला? घाबरला? मला बघितल्यावर असा चळाचळा कापायला लागला तो. मी ना असा सरळ पुढे झालो आणि 2 कानाखाली सणकवला ना त्याच्या. विचारलं त्याला, का रे आमच्या घरी आला होता तेव्हाचा मार कमी पडलाय का तुला, म्हणून आज तू पुन्हा इथे मार खायला आलाय? वाह, क्या बात है दादा, सॉलिड आहेस ना तू.
मग यार माझी जाम सटकली होती माहितीये. म्हणजे तो नाही का अमिताभ बच्चन त्रिशूल मध्ये अशी अँब्युलन्स घेऊनच मारायला जातो ना, तसं करावं असं वाटत होतं मला. हे जरा फार होतंय ते. हार काय आई, अँब्युलन्सच्या ऐवजी फक्त पोलिसांची जीप घेऊन गेला एवढं काय रे दादा. हा आणि आई ती अक्कल ना मी लांब उभी करून ठेवली ती पोलिसांची जीप. म्हणजे असं नको ना व्हायला की प्रधानांच्या घरात पोलीस आले की काय. बाबा थँक्यू. थँक्यू काय प्रांजल, मी काय असे थँक्यूचे हारतुरे मिळवण्यासाठी नाही केलंय, माणुसकीच्या नात्याने केलंय. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी मी हेच केलं असतं. हा आता ते आमचे व्याही आहेत म्हणून जरा विचार न करता जास्त लवकर केलं एवढंच. चला एक मोठं टेन्शन दूर झालं ना मीनाताईंचं. नाहीतर त्या दोघीच असतात ना ग घरात. हा राक्षस कधी येईल काय करेल काही भरोसा नव्हता त्याचा खरंच. माधवा, ह्या कामाबद्दल तुला माझ्याकडून 100 पैकी 200 मार्क. हे बाकी खऱ्या ह्या वेळेस तू डोकं चालवलंस माधव. यावेळेला म्हणजे मी दरवेळेलाच बरोबर डोकं चालवतो. हो. हा. त्याला काय बोलतेस काय, मीही तिकडे जाऊन हेच करणार होतो ना. तू तू कशाला करणार होतास, तुझा काय संबंध. अरे म्हणजे माधवाने केलं ना हे. माधवा बरं झालं तू केलंस ते, बरं केलंस. माधवा, डेअरिंगच्या बाबतीत तू माझा मुलगा शोभतो. हो डेअरिंग. का 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 हसायला काय झालं. ते मी काय डेअरिंग बार नाही. डेअरिंग बाज आहेत, माहितीये तुमचं डेअरिंग. तू आठव ना, आपण लग्नानंतर फिरायला म्हणून गेलो होतो. त्यावेळेला 4 मवाली पोरं तुझी छेड काढायला म्हणून आले. त्यावेळेला मी कसा वागलो होतो आठव जरा. हो आठवतंय ना, चांगलंच आठवतंय. अरे यांनी काय केलं होतं माहितीये. तुझाच विषय काढला जरा म्हणून नवऱ्याविषयी चांगलं बोलायला येत नाही. हं? काही नाही रे, चला चला आपापल्या कामाला चला. असं कसं. का आता मी सांगणारच सगळ्यांना. शे. सांगतेस तुम्हाला. नाही नाही मी करून दाखवते तुम्हाला. आई म्हणजे ना, दाखवतेच आता दाखवतेच. काय केलं असेल ह्यांनी रे. आम्ही लग्नानंतर बाहेरगावी फिरायला गेलो होतो. तर काय झालं, वाटेत ना रस्त्यात 4 गुंड आले आमच्या समोर माझी छेड काढायला. ह्यांनी काय करावं, 4 पावलं मागे सरकले आणि त्या गुंडांना म्हणाले, एक जरी पुढे आला तर याद राखा, तंगड मोडीन एकेकाचा. हा भाई लोग. हा आणि हळूच माझ्या कानात म्हणाले, जा पळ पळ तू पळ. परत त्या गुंडाने छेड काढायला सुरुवात केली. हे परत 4 पावलं मागे सरकले. परत त्यांनी धमकवायला सुरुवात केली. कळलं नाही का तुम्हाला काय सांगितलं ते, तंगड मोडीन एकेकाचं, तंगड मोडीन. समजलात काय मला तुम्ही, हा समजलात काय. आणि माझ्या कानात म्हणाले, अगं पळ ना तू इथं. असं यांचं डेअरिंग. पण तुम्ही आता हसताय, पण त्यावेळेला जे मी केलं ते अगदी बरोबर होतं. नाही तर आमची काही धडगत नव्हती. बरोबर आहे तुमचा आजोबा. अशा वेळेला ना तिथून निघून जाणं हेच योग्य आहे. अगं गंमत सांगितली मी तुम्हाला. पण खरं सांगू का, ज्या वेळेस डेअरिंग दाखवायची वेळ येते ना, तेव्हा ते खंबीरपणे उभे राहतात माझ्या मागे. आणि म्हणूनच इतके वर्ष आमचा संसार सुखानं सुरू आहे. मग घ्या जरा चिमटा काढ मला. का काही नाही, जरा ही प्रेमाने बोलते ना, त्यामुळे म्हणजे मी स्वप्नात तर नाही ना, ते बघायचं होतं मला. राया काय म्हणा, तुला काय झालंय, थोडं शांत शांत कायस तू. हे जे काही झालं ते तुला पटत नाहीये का. नाही तसं काही नाहीये. जे काही झालं ते चांगलंच झालं. पण आता आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. कारण त्या भैरवचे हात वरपर्यंत पोचले. त्याची पोलिसात ओळख आहे. तो कधीही सुटू शकतो. नाही सुटू शकत. त्याला जामीन मिळाला ना तरी उद्या त्याची सुटका होईल. आणि मुळात त्याला जामीन देणारे कोण. बाबा, अशा लोकांना बरोबर माणसं मिळतात. ठीक आहे, मी उद्या ऑफिसला जाण्यापूर्वी तिकडे जातो आणि बघतो काय ते. तू काळजी करू नकोस. पण दादा एक काम कर, उद्या जाताना ना अँब्युलन्स मात्र घेऊन जा. अरे गरजच नाही आता त्याची. मला नुसतं बघितलं ना तरी सरेंडर करेल तो. राया, तू काही काळजी करू नकोस. मी बघतो ना. तू निर्धास्तपणे वर्कशॉपला जा.
या अरे रे, तुला अजून एक घरकाम करावं लागतंय ना? पण काय ग, तुला तर लॉटरी लागली होती ना? काय झालं त्याचं? अरे बापरे, तुला ते तिकीट मिळालं की नाही? ते नाही मिळालं, पण 2 महिन्यानंतरचं बंपर लॉटरीचं तिकीट मिळालंय. आता पण पैसे मिळाले मागायला येऊ नकोस. नाही रे बाबा, तुझे पैसे तुझ्याकडेच राहू दे. पुरेसे कमवतो मी, हं? हो, आणि जे कमवतो ना ते सगळे बाबांना देतो. घर खर्चाला तरी आता त्या कर्जवाल्याला द्यायला तरी स्वतःच्या खिशात दमडी पण नसते. आता मला हे कळत नाहीये, तुझी कॅसेट परत परत त्याच विषयावरती का अडते? खरं तेच बोलतेय मी. काय रे दादा, कशावरून एवढा वाद चाललाय? अरे काही नाही, आम्ही काही नाही, आमच्यात काय वाद चाललेला नाहीये. नवरा बायको मध्ये सुसंवाद चालू आहे. चल पण आपण निघूया, आता या सुसंवादात आपल्याला उशीर होईल. चल. बरं प्रांजल, बाबा आता जाणार आहे तुझ्या घरी, मी संध्याकाळी जाऊन ये. आणि तसंच जर काही वाटलं ना तर तू जाऊन ये. हो चालेल. चल निघूया. बाय. बाय. प्रांजल, मी काय म्हणते, तू तुझ्या मम्माकडे जाणार असशील ना तर मला पण सांग, मी पण येईन. अगं म्हणजे सहज ग, खूप दिवसात मी त्यांना भेटले नाहीये ना, आणि त्यातून ते आता भैरवचा त्रास, अशा वेळेला माणसं भेटली की बरं वाटतं ना, म्हणून. बर सांगते. प्रांजल बरोबर गेली ना म्हणजे कुणाला संशयच येणार नाही. बाबा, काय ग प्रांजल, काम आहे का काही? नाही तसं काही काम नाहीये, पण काय झालंय प्रांजल? काल मी जे भैरवशी वागलो ते पटलेलं नाहीये का फारसं? नाही बाबा, तसं काहीच नाहीये. उलट तुम्ही जे काही केलं ना ते चांगलंच केलं. आम्हाला काय करावं काही सुचतच नव्हतं. तुम्ही मम्माचं खूप मोठं टेन्शन दूर केलं. बाबा थँक्यू. थँक्यू. प्रांजल, अगं तू माझे आभार मानावेस एवढं काहीही केलेलं नाहीये मी. अगं तुझ्या मामा पप्पांचे केवढे उपकार आहे त्या घरावर, माझ्यावर. त्यांच्यासाठी मी काहीही केलं ना तरी ते कमीच आहे. बाबा हो असं का म्हणताय? खरंच प्रांजल, काय ना, तुम्ही बायकांना जेव्हा टेन्शन येतं ना प्रांजल, तेव्हा तुम्ही रडून मन मोकळं करता. पुरुषांना नाही करता येत तसं. त्यांना खंबीरपणे उभंच राहावं लागतं, ते रडणं दाबून. मनात असलं तरी नाही रडतात, म्हणजे निदान तसं दाखवा तरी लागतं. बाबा मी अचानक असं का बोलतोय असं वाटतंय ना? मनवाच्या ऍडमिशनच्या वेळेस ना कालिंदीने रडून तिचं मन मोकळं केलं. मलाही वाटत होतं खूप रडावं, मन मोकळं करून टाकावं, मनवाला सांगून टाकावं की बाई ग, तुझं शिक्षण पूर्ण करायला मी असमर्थ आहे. मग मी विचार केला की मी जर का असं सांगितलं असतं ना तर माझ्या मुलांचाच माझ्यावर विश्वास राहिला नसता. आपला बाप कचखाऊ आहे असं त्यांना वाटत राहिलं असतं. तेव्हा तुझ्या या बापाचा स्वाभिमान तुझ्या मम्मा पप्पांनी राखलाय. हे केवढे उपकार आहेत त्यांचे माझ्यावर. बाबा हो उपकार काय म्हणताय? अगं उपकारच आहेत प्रांजल. आज राया, मुकुंदा, मनवा ज्या आदराने बघतात ना माझ्याकडे, तसं त्यांनी बघितलं असतं. नाकारता बाप वाटलो असतो मी त्यांना. बाबा कुठलीही मुलं आपल्या वडिलांविषयी असा विचार करतील? नाही, खर तर नाही. आणि माझी मुलं तर नक्कीच नाहीत. मुद्दा आहे ना प्रांजल की माझं मन मला खात राहिलं असतं ना. आणि उल्हासराव आणि वीणा तेच काय, तुझेही केवढे उपकार आहेत माझ्यावर. कारण अजूनपर्यंत तू ही गोष्ट कुणाला सांगितली नाहीस प्रांजल. तू मनात आणलं असतस ना तर रायाला सांगून मोकळी झाली असती, पण नाही केलंस तू तसं.
खूप धाडस लागतं हे करायला. बाबा मला माहितीये ना तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये मम्माकडून हे कर्ज घेतलं. तुमच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. आता ही गोष्ट जर घरच्यांना कळली तर काय होईल हे मला माहिती आहे. त्यामुळे तुमची सून म्हणून नाही पण तुमची मुलगी म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्यच आहे ना. तेच तर म्हणतोय मी, हे सगळं जे काय तू करतेस ना त्याचीच तर परतफेड करतोय मी. तूच मला थँक्यू म्हणून, माझे आभार म्हणून मलाच मोठा करतेस. प्रांजल, मी अत्यंत सामान्य माणूस आहे. आपल्यावरच्या उपकारांची परतफेड करणारा अत्यंत सामान्य माणूस. कालिंदी म्हणते ना ते इतकं खरं आहे. किती गुणी सोन्यासारखी सून मिळाली आम्हाला. एवढी समंजस मुलगी या घरात आहे ना, म्हणून हे घर अजूनही हसत खेळत उभं आहे. दुसरी एखादी असती ना तर तुम्ही कधीच हे सगळं जाहीर करून सगळं धुळीला मिळवलं असतं. नाही बाबा, आपण असा विचार कधीच करायचा नाही. हे घर सतत हसत खेळत राहणार. बाबा, ज्या घरातला कर्ता पुरुष सगळी दुःख पसून स्वतःची पर्वा न करता आपल्या घरासाठी झगडतो ना, त्या घराला साधी दृष्टही लागणार नाही. चला चला चला, मी निघतो. मी तुझ्याच घरी चाललोय. नाही, आज त्या भैरवचा बंदोबस्त केल्याशिवाय ना मी स्वस्थ बसणार नाही. आता काय चुकलंय माझं? ते माधवराव कडमडले नसते ना तर हे झालंच नसतं. तुला गरज काय होती वॉचमन बरोबर मारामाऱ्या करायची? अहो, तो वॉचमन मला आत येऊच देत नव्हता. अरे पण तुला आत कशाला यायचं होतं? मी इथे व्यवस्थित सगळं सांभाळून घेतलं होतं. तुला मी जामीन दिला म्हणून तू आज इथे आहेस हा? नाहीतर तुरुंगात खितपत पडला असतास. सॉरी. नाही म्हणजे माझी चूक असेल ना तर मला सॉरी म्हणायला काहीही वाटत नाही. हे पण सारख्या सारख्या चुका करतोसच कशाला? का मारामारी केलीस वॉचमन बरोबर ते आधी सांग मला. अहो, तो वॉचमन मला नाही ते बोलला. अहो, मग ते माझ्या कानांना आवडलं नाही. मग त्यांनी माझ्या हातांना सांगितलं, मग त्यांनी मारलं त्याला. काय ना, माझ्यावरती ताबाच राहिला नाही. हो, मग आता माझाही माझ्यावरचा ताबा सुटत चाललाय भैरव. सगळ्यात आधी फालतू बडबड बंद कर. सासूबाई, पण यामध्ये ना माझी काहीच चूक नाही. सगळी चूक ना माधवरावांचीच आहे. हो, मग कशाला आले ते तडफडायला? कधीही यायला. ते काय त्यांच्या बापाचं घर आहे का? वा, अरे मग हे काय तुझ्या बापाचं घर आहे? नाही, बापाचं नसलं तरी माझं होणारच आहे ना भविष्यात. ते पुढचं पुढे. याच्या पुढे मी फोन केल्याशिवाय इथे यायचं नाही. का? कारण याच्या पुढे तू डोकं चालवणार नाही. जे काय डोकं चालेल ते माझं, समजलं? चालेल, हरकत नाही. पण तोपर्यंत ना तुम्ही घर जावायचं पेपर्स तयार करून ठेवा. उगाच वेळ वाया जायला नको. अरे ते आजच तयार झाले असते, पण तो वकील तुला जामिनावर सोडवण्याच्या तयारीत गुंतला होता ना. मग कसे होणार पेपर्स तयार? म्हणजे यालाही मीच कारणीभूत आहे का? होय, आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टीला तूच कारणीभूत आहेस आणि यापुढे घडणाऱ्या गोष्टींनाही तूच कारणीभूत असशील. नाही, मला नाही कळलं. बरंच झालं नाही कळलं ते. हे बघ, चल आता निघ इथून. आणि तू परत येशील ना तोपर्यंत पेपर्स तयार असतील, काळजी करू नकोस. सासूबाई, हो माझे खिसे रिकामे आहेत ना. आता रिकाम्या खिशाने हा पामर या जगात कुठे कुठे फिरणार. बाई 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 बाई, अरे लाज कशी वाटत नाही तुला सारखे सारखे पैसे मागायला? हा, असं सारखं लाचारासारखं हात काय पुढे करतोस? घे. सासूबाई, हे पैसे माझेच आहेत ना, मग त्यात कसली आली लाचारी? आता निघायचं बरं का इथून, आणि परत मी फोन केल्याशिवाय यायचं नाही. ठीक आहे. अरे माधवराव, या ना या. पांडू, त्या भैरवनी परत त्रास दिला नाही ना?
अहो नाही कसा परत आलाय ना तो. काय सांगतोस? कसं काय? कुठे आहे तो? बाईसाहेबांच्या रूम मध्ये. बाईसाहेब त्याच्यासोबत बोलतायत. ठीक आहे ठीक आहे, तू आतमध्ये जाऊन सांग मी आलो. नाही जर का तो बाई साहेबांना त्रास देत असेल ना तर माझं नाव ऐकूनच बोबडी वळेल त्याची. जा. जी. बंडू 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 आतमध्ये गेल्यावर ना माधवराव आलेत असं सांगू नकोस. माधव चिटणवीस आलेत असं सांग. अरे चिटणवीस या नावातच कसा फोर्स आहे. जी. जा. माधव चिटणवीस. येस. बघ आता ही फालतू बडबड करत बसला नसतास तर एव्हा ना इथून गेला असतास ना. मग आता काय करायचं? थांब जरा मला विचार करू दे. बाई 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 बाई. आत ये रे. अरे काय तुला कळत नाही का आम्ही महत्वाचं बोलतोय ते? माफ करा बाईसाहेब, बाहेर माधवराव आलेत. ठीक आहे. बाहेर माधव चिटणवीस आलेत. अरे एकदा सांगितलेलं कळतंय की. त्यांना सांग म्हणावं मी येते बाहेर. ठीक आहे. सासूबाई आता काय करायचं? मी बाहेर कसा जाऊ? थांब रे. था ना पण काहीतरी वेगळंच नाटक करू.